बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। डॉक्टर अशोक पारधे राष्ट्रीय साने गुरुजी भूषण पुरस्काराने सन्मानित। कैलासवासी सुनीता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल मधील उपक्रमशील व विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक डॉक्टर अशोक सोनू पारधे यांना वसुनंदिनी फाउंडेशन जामनेर या सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय साने गुरुजी भूषण पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार डॉक्टर सुमित पांडे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला। या पुरस्कार सोहळ्यासाठी कोकणातील महिला उद्योजिका श्यामली वाघ, इंदिरा जाधव, संस्थेच्या सचिव माधुरी कुलकर्णी तसेच अध्यक्ष विद्याधर सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर पारधे यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि समाज प्रबोधनाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। यापूर्वीही त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। डॉक्टर अशोक पारधे हे उत्तम कथाकथनकार म्हणून ओळखले जातात। त्यांनी आतापर्यंत 20 पेक्षा अधिक शाळांमध्ये कथाकथनाचे कार्यक्रम सादर केले आहेत। तसेच ते विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कवी संमेलने यांचे प्रभावी सूत्रसंचालन करतात। एक संवेदनशील कवी म्हणूनही त्यांची ओळख आहे। खानदेश एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष व पितृतुल्य मेजर नानासाहेब वाणी त्यांना प्रेमाने कविराज असे संबोधतात। या सन्मानाबद्दल खानदेश एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष प्रमोद भाऊ चांदसकर, उपाध्यक्ष सीमाताई चांदसकर, शालेय समितीच्या अध्यक्षा सुप्रियाताई चांदसरकर, शाळेचे मुख्याध्यापक SP निकम, डॉक्टर RD कोळी तसेच मित्रमंडळींनी डॉक्टर पारधे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड, व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शिगावकर, जामनेर, जळगाव। तुफान विस्मृतीचे नाती जपून ठेव, अंधार पर झाला काळ्या ढगात वीज आहे घरटी जपून ठेवा, अंधार फार झाला वनव्यात विस्तवाच्या होईल राख त्यांची स्वप्ने जपून ठेवा, अंधार फार झाला थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला। उजेड असताना सुद्धा अंधार झालेला आहे। दिवसा ढवळ्या अफ्रूचे लखतरे तोडण्यात येत आहे। निष्पाप लोकांचा बळी घेतला जात आहे आणि मग आपली जबाबदारी तेवढीच वाढते की आपण या अंधारलेल्या दुनियामध्ये एक कुठेतरी प्रज्वलतेची, उज्ज्वलतेची एक छोटीशी पंथी आपण लावावी। याच निमित्ताने या ठिकाणी हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा ज्यांनी आयोजित केलेला आहे त्या आमच्या ताई माधुरी ताई कुलकर्णी। अंधार फार झाला पण ती जपून ठेवा
अंधार फार झाला, काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून, घरटी जपून ठेवा, अंधार फार झाला, वनव्यात विश्वाच्या होईल राख त्यांची, स्वप्ने जपून ठेवा, अंधार फार झाला, थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला. उजेड असताना सुद्धा अंधार झालेला आहे. दिवसा ढवळ्या अफ्रूचे लक्तरे तोडण्यात येत आहे. निष्पाप लोकांचा बळी घेतला जात आहे आणि मग आपली जबाबदारी तेवढीच वाढते की आपण या अंधारलेल्या दुनियामध्ये एक कुठेतरी प्रज्वलतेची, उज्ज्वलतेची एक छोटीशी पंथी आपण लावावी. याच निमित्ताने या ठिकाणी हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा ज्यांनी आयोजित केलेला आहे त्या आमच्या ताई माधुरी ताई कुलकर्णी. वही आहे, वही. जीवन हे एक वही आहे आणि त्या वहीचं पहिलं पान म्हणजे जन्म आहे आणि शेवटचं पान म्हणजे मृत्यू आहे आणि मग मधली पानं ही आपली कर्माची पानं आहे. आपण किती कर्म करतो, कसे करतो, काय करतो यावर आपलं कर्म अवलंबून असतं आणि ज्यांनी ज्यांनी जे जे काही कर्म केलेले, ज्यांनी ज्यांनी जे जे काही कार्य केलेले त्यांचा इतिहासात तर नाव आहेच आहे. आणि म्हणून आपण जे काही आतापर्यंत कामं केलेली आहे, कार्य केलेली आहे ते विविध प्रकारचे कार्य आहेत. सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, राजकीय देखील असतील, सांस्कृतिक असेल किंवा वैयक्तिक क्षेत्रामध्ये आपण उत्तुंग भरारी घेऊन जगामध्ये नाव कमवलं असेल आणि हे ते सगळं आपल्या कर्माने केलेलं आहे. आणि म्हणून या कर्मच एकदा मी कर्माला विचारलं, कर्माने विचारलं की आजकाल या दुनियामध्ये सत्यापेक्षा असत्याचा बोलबाला जास्त आहे, सत्यापेक्षा असत्याचा बोलबाला जास्त आहे. आणि तेव्हा कर्म म्हणालं, परंतु शेवटी हा सत्याचाच विजय असतो. तुम्ही कितीही काम करा, कितीही काही करा, वही आहे, वही. जीवन हे एक वही आहे आणि त्या वहीचं पहिलं पान म्हणजे जन्म आहे आणि शेवटचं पान म्हणजे मृत्यू आहे आणि मग मधली पानं ही आपली कर्माची पानं आहे. आपण किती कर्म करतो, कसे करतो, काय करतो यावर आपलं कर्म अवलंबून असतं आणि ज्यांनी ज्यांनी जे जे काही कर्म केलेले, ज्यांनी ज्यांनी जे जे काही कार्य केलेले त्यांचा इतिहासात तर नाव आहेच आहे. आणि म्हणून आपण जे काही आतापर्यंत कामं केलेली आहे, कार्य केलेली आहे ते विविध प्रकारचे कार्य आहेत. सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, राजकीय देखील असतील, सांस्कृतिक असेल किंवा वैयक्तिक क्षेत्रामध्ये आपण उत्तुंग भरारी घेऊन
आणि हे ते सगळं आपल्या कर्माने केलेलं आहे. आणि म्हणून या कर्मच एकदा मी कर्माला विचारलं की आजकाल या दुनियामध्ये सत्यापेक्षा असत्याचा बोलबाला जास्त आहे. सत्यापेक्षा असत्याचा बोलबाला जास्त आहे. आणि तेव्हा कर्म म्हणाल, परंतु शेवटी हा सत्याचाच विजय असतो. तुम्ही कितीही काम करा, कितीही काही करा. या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.